नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला जरा टेन्शन आहे बरं का प्रेक्षकांनो. पण बघूया पुढे काय घडणार आहे ते. इकडे अंजली अशी टेकून बसलेली आहे. अर्णव आता तिला बघायला आलाय आणि आता त्या दोघांच्या मधला जो काही बॉन्ड आहे तो आपल्याला छान असा दिसणार आहे. बिचारा अर्णव इकडे खरंच खूप इमोशनल झालाय. ताई असं म्हणून तो हाक मारून येतो. अंजली म्हणते ये बस इथे, आणि मग दोघ जण बोलतात. ताई कसं वाटतंय असं अर्णव विचारतो, तर अंजली म्हणते बरं वाटतंय. आणि पण म्हणते की चिंटू, मला एक गोष्ट प्रॉमिस कर, तू तू पुन्हा असं परत कधी वागणार नाहीयेस असं अर्णवला ती सांगते. आणि म्हणते चिंटू, हे जे काही काल झालं त्याचे जे काही परिणाम होऊ शकतात, यांनी जेव्हा याचे परिणाम मला सांगितले तेव्हा मला एकदम अंधारून आलं. त्यात तू रागावून निघून गेला होतास. फोनही उचलायला तयार नव्हतास तू आमचा. मला माहितीये की तू चिडल्यावरती किंवा किंवा कोणी तुझा अपमान केल्यावर तू कसा वागू शकतोस, हे माहितीये ना रे मला. असं एकदम अंजली म्हणते, म्हणून मला टेन्शन आलं होतं अरे. आणि मग आणि मी याच टेन्शनमुळे ना, मी बहुतेक ना तेव्हाच बेशुद्ध होऊन पडले, असं इकडे अंजली सांगते. आणि जरा मान खाली घालते, तर अर्णव तिच्याकडे ना बघत राहिलाय. अंजली पुढे म्हणते की चिंटू, तुला माहितीये ना रे, तुला काही झालेलं मला सहन नाही होत, असं म्हणून ती इमोशनली खूपच बोलते. अर्णव लगेच गप्प बसतो आणि म्हणतो, कसं आहे ताई, हे बघ, म्हणूनच असं एकदम बोलता बोलता तो थांबतो आणि आय एम रिअली रिअली सॉरी असं म्हणतो तो एकदम, कारण त्याला बोलायचं असतं वेगळंच. पण तो म्हणतो, मला असं वागल्यामुळे ना तुला खूप त्रास झाला, आय एम सॉरी, असं म्हणून तो परत एकदा सॉरी म्हणतो. आणि मग प्रेक्षकांनो, अंजली त्याच्या डोक्यावर छान असा हात फिरवते. आणि आता बघू पुढे काय घडणार आहे ते. अंजली विचारते चिंटूला की ईश्वरीच्या वडिलांना तुम्ही दोघांनी भेटलेलं नकोय, त्यांना ते आवडत नाहीये, मग तरी सुद्धा तुला ईश्वरीला एवढा डेस्परेटली का भेटायचंय, असं इकडे अंजलीने विचारलंय. आणि मग आता अर्णव एकदम म्हणतो, असं काही नाहीये ताई. तर ईश्वरी बद्दल विचारते, तुला काही सांगायचंय का तिला, असं अंजली विचारते. आणि मग प्रेक्षकांनो, अर्णव तिच्याकडे बघत राहतो. ती म्हणतो, नाही नाही म्हणजे काही नाही. तर अंजली म्हणते, अरे तुला काही सांगायचं असेल तर तू मला सांग, मी तिला फोन करून सांगते. असं आता अंजली ताईने सांगितल्यानंतर ना अर्णव विचार करतो, कारण त्याला आठवतं डॉक्टरांनी सांगितलेलं की त्यांना आता कुठला मानसिक धक्का सहन होणार नाही. तिची काळजी घ्या, कुठली वाईट बातमी किंवा घटना त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये, हे सगळं जे काही असतं सांगितलेलं डॉक्टरांनी ते अर्णवला आठवतं. त्यामुळे तो गप्पच बसतो. तर अंजली म्हणते, अरे बोल तू. तर अर्णव म्हणतो, नाही काहीच नाही. तर अंजली म्हणते, आहे. आता अंजलीला कळतंय तुझं तिच्यावर प्रेम आहे, हेच तिला तुला सांगायचंय ना. तर अर्णव म्हणतो, नो नो ताई, असं काहीच नाहीये, असं काही सांगायचं नाहीये मला. तर खरंच असं म्हणतो. तर अर्णव म्हणतोय, बघ तू आता पटकन रेडी होणार आहेस का, असं विचारतो बरं का विषय चेंज करायला. आणि म्हणतो, तुझ्याकडून राखी बांधून घ्यायची आहे मला, तू विसरलीस ना. तर अंजली म्हणते, असं कसं विसरेन, तू माझं गिफ्ट विसरला नाहीयेस ना. तर अर्णव पण लगेच गिफ्ट असं म्हणतो आणि विचार करतो प्रेक्षकांनो, किती भारी नकझक दाखवली दोघांची. तर अर्णव म्हणतो, लक्षात आहे माझ्या ते गिफ्ट काय आहे ते, पण तू पटकन रेडी हो, मी वाट बघतोय, असं सांगितलं आता त्याने. आणि विषय तरी बदललेला आहे, आता बिचारायला सांगायचं असतं वेगळंच, खरं तो बोलूच शकत नाही. आणि आता अर्णव तिकडनं जाता जाता परत एकदा दरवाजातनं बघतो आणि अंजली मात्र तिथेच अशी बसलेली आहे. अर्णव म्हणतो, ताई, इतक्या विश्वासाने दरवर्षी तू मला राखी बांधतेस, पण तुला प्रोटेक्ट करण्यात कुठेही कमी पडायचं नाहीये मला. तुला रक्षाबंधनाचं जे काही सगळ्यात मोठं गिफ्ट द्यायची इच्छा आहे ना, तर ते देता येत नाही, असं तो एकदम म्हणतो. पण ठीक आहे, आणि आय विल ट्राय माय बेस्ट, म्हणजे त्याला जे काही खरं रूप उघड काढायचंय त्याच्याविषयी तो इथे बोलतोय. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी सुद्धा विचार करत बसलेली आहे. अजूनही तिला तेच सगळं आठवतं की कसं तिच्या बाबांनी अर्णवला मारलं होतं वगैरे, त्या सगळ्या घटना आठवतात. आता आई येते तिच्याजवळ आणि हाक मारते, इशू चहा घे. इशू नाश्त्याला असं म्हणून आई बोलायला जाते, तर तिचं लक्ष नाहीये. आणि मग आई तिला हाक मारून विचारते, इशू, इशू काय ग, अजून सुद्धा कालच्याच विचारात आहेस का, असं आईने विचारल्यानंतर ना ईश्वरी गप्पच झाली. आई म्हणतात, अगं नको इतका विचार करूस तू. तर ईश्वरी म्हणते, हो आई. आणि मग प्रेक्षकांना, आत्या कुठे आहे असं विचारते ईश्वरी. तर आई सांगतात, अगं आत्या पुण्याला गेले 3 दिवसांसाठी प्रदर्शनासाठी, आणि सकाळी घाईतच गेल्या त्या वगैरे. तर आता प्रेक्षकांना या दोघींचं बोलणं चालू आहे, तोपर्यंत आता बाबा आले तिकडनं. हो हो, पत्ता पाठवूनच द्या तुम्ही, म्हणजे आम्ही जाऊन भेटून बोलून येतो वगैरे, असं काय काय बाबा सांगतात. त्यांना कुणाला काही कळत नाहीये.
आता कळेल. बाबा सांगतात, अगं इंदोरच्या गुरुजींशी बोलत होतो, त्यांचा भाऊ इथेच राहतात दादरला म्हणे, आपण जाऊया आणि हे लग्नाच्या मुहूर्ताचं वगैरे त्यांच्याशी बोलून घेऊया. तर आई पण म्हणतात हो चालेल. तर बाबा म्हणतात हो आवर, पण आपण लगेच निघूया, आवरून ये तू. तर आता ईश्वरी आणि बाबा उभे आहेत तिथेच. बाबा हाक मारतात ईश्वरीला आणि म्हणतात, ईशू, त्या गुरुजींकडे जाऊन तुमच्या लग्नाचे ना काही मुहूर्त काढून आणतो, मग राकेशजींची आणि मास्तरांशी बोलून त्यांना सोयीचं असेल तसं आपण फायनल करूया. तर ईश्वरी पण म्हणते की हो चालेल, आणि ती ना नजर चोरते बरं का आपली. तर बाबा तिच्याकडे बघत राहतात आणि आता बाबा बघा कसे बोलतायत तिच्याशी, एकदम हळूवारपणे बोलतायत. एकदम बाबा बसलेत तिच्या बाजूला आणि हाक मारतात, इशू, अगं त्या अर्णवला जी काही अद्दल घडायची होती ती काल घडलेली आहे, त्यामुळे तू उगाच इतकं टेन्शन घेऊ नकोस त्याचं, असं बाबा सांगत असतात. आणि मग पुढे म्हणतात, आणि मला विचारशील ना तर तू आज क्लाउड किचनला सुद्धा जाऊ नकोस. तर ईश्वरी असं म्हणते. तर बाबा म्हणतात, अरे तो विसरणार आहे का इतक्या लवकर सगळं? तो तिकडे येऊन तुला त्रास देईल कदाचित. तर ईश्वरी म्हणते, बाबा अहो अर्णव सरांचा स्वभाव तसा नाहीये. ती आता अर्णव बद्दल बोलायला जाणार तोपर्यंत बाबा तिच्याकडे बघायला लागतात. तर ईश्वरी एकदम ठीक आहे असं म्हणते आणि म्हणते, नाही जात मी क्लाउड किचनला. तर बाबा पुढे हाक मारतात तिला, म्हणतात, इशू, हे बघ मी जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय हो ना, असं विचारतात. आणि मग आता लवकरात लवकर तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढू आणि तुझ्या लग्नाच्या तयारीला लागूया काय, असं म्हणून तिला जरा चेअरअप करायचा प्रयत्न करतात. तर ईश्वरी सुद्धा हसून प्रतिसाद देते त्यांना, आणि त्यामुळे बाबा खुश होऊन पुढच्या कामाला निघून जातात. पण ईश्वरी मात्र तिथेच विचार करत बसली. विचार करते काय करू आता, किचनला जायला बाबा तर नाही म्हणालेत, असं सगळं तिच्या मनात डोक्यात विचार चालू आहेत. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते नेमकं. तर प्रेक्षकांनो, अर्णव इकडे बॉलनी न खेळत आहे. त्याचा स्ट्रेस जो काही आलेला आहे तो इकडे तो काढायचा प्रयत्न करतोय. माझा गळा दाबून मला मारून टाकलंस तर तुझी बावळट गोंडस बहीण विधवा नाही का रे होणार वगैरे, असं तर राजेशनं बोललेलं असतं, ते सगळं आठवतंय. तर आता मामा आलाय तिथे अर्णवशी बोलायला. मामा हाक मारत असतो, अर्णव, अर्णव, काय झालंय काय तुला, काय चाललंय तुझं? तर तो एकदम चिडून बोलत असतो अर्णव. तर अविनाश आधी काय करतो, थांब म्हणतो आणि दरवाजा आधी लावून येतो रूमचा. आणि खूपच अर्णव रागात आहे एकदम. तर काय झालं तुला, असं म्हणजे मामा विचारतो. तर अर्णवनं असं, मामा हे बघ, आय एम डॅम इट, असं एकदम तो म्हणतो. म्हणजे मला काही सुचत नाही, तो राजेश किती नीच आहे ना हे कळलंय मला आता, असं तो सांगायला चालू करतो. तो रोज काय गेम खेळतो ते दिसतंय मला, पण मी काही करू शकत नाहीये मामा. एकीकडे मिस इंदोर आणि दुसरीकडे ताई, असं दोघी जणी आहेत. माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींचं आयुष्य त्याच्या हातात आहे, पण मी काहीच करू शकत नाहीये मामा, असं एकदम तो चिडून म्हणतोय. तो किती वाईट आहे हे किती त्यांना सांगू शकत नाहीये, त्यांना अजिबात अलर्ट सुद्धा काही करू शकत नाहीये. आणि तो असा खूपच चिडतोय, मी खूप फ्रस्ट्रेटेड आहे असं तो म्हणतो. तर मामा त्याला तो शांत हो शांत वगैरे असं सांगतोय. आणि हे बघ मला समजतंय म्हणतो मामा, अविनाश मामा त्याला. अरे पण हीच वेळ आहे ना खंबीर व्हायची, असं समजावतोय. त्याला धडा शिकवायचा आहे ना. तर अर्णव विचारतो, कसा शिकवायचा धडा त्याला, कसा शिकवायचा, कसा शिकवणार सांग ना, असं एकदम तो चिडून बोलतो. आज ताई माझ्या हातावर राखी बांधणार आहे, पण कशासाठी, मी तिला प्रोटेक्ट करावं म्हणून राखी बांधणार आहे ना, पण पण मी कसा प्रोटेक्ट करू. तर अविनाश एकदम म्हणतो, अर्णव हे बघ तू जरा शांत हो. आता मामा त्याला शांत करायचा प्रयत्न करतायत आणि म्हणतात, एक लक्षात ठेव अर्णव, शांत राहूनच युद्ध जिंकता येतं, असं अविनाश मामा समजावतायत. आणि या राजेशसारख्या बेरकी माणसाला जर का अद्दल घडवायची असेल ना, तर आपल्या मनात कितीही वणवा पेटलेला असला तरी सुद्धा डोकं आपल्याला बर्फ ठेवायला लागेल, डोक्यावर आपल्याला बर्फ ठेवायलाच लागेल. आणि हे सगळं बोलणं चालू आहे तोपर्यंत दादा अशी हाक येते दरवाजाच्या आडून. त्यामुळे आता अविनाश अर्णवकडे बघतो आणि म्हणतो, शांत राहा. मी अर्णव जरासा स्टेबल झाल्यासारखा करतोय आणि आता दरवाजा उघडलाय. आकाश आलाय कारण तिकडे. आकाश येऊन सांगतो, दादा ती बेंगलोरची केस जी काही ती व्हेरी सिरियस झाली, तर मला वाटतं तुला अर्जंटली बेंगलोरला जावंच लागेल. बाकी कोणालाही ती केस हँडल करायला जमणार नाही आणि दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. तर अर्णव एकदम विचार करत असतो. तोपर्यंत मामा हाक मारतो आणि म्हणतो, आकाश, खरंच एवढी सिरियस आहे केस आहे का ती? तर आकाश अर्णव आता बघायला लागतो. मामा विचारतो, नेमकं मॅटर काय आहे? तर डॅड, लिगल क्रायसिस झालेत तिकडे, तुम्हाला सगळं एक्सप्लेन नाही करता येणार, इट्स लिगली कॉम्प्लिकेटेड. तर मामा म्हणतात, बाबा जे म्हणतात त्याला की मला समजेल तेवढं समजून घेईल मी, तू सांग तर खरं, असं म्हणून म्हणजे इन्सिस्ट करतात. आणि मग यातूनच काहीतरी मार्ग निघू शकतो, असं अर्णवकडे बघून म्हटल्यानंतर ना, मुंबईपासून एवढ्या लांब बेंगलोरला कुणी जायचं,
कसं जायचं किंवा काय जायचं ते ठरवता येईल ना, असं म्हणून लगेच ना इकडे अर्णवशी बोलतात. तर अर्णव म्हणतो, या मामा जे बरोबर बोलतोय, तर प्लीज त्याला ब्रीफ दे. आकाशला सांगतो की आता आकाश सगळी माहिती सांगत असतो की कसं कसं काय काय झालंय वगैरे, आणि अविनाश याच्यावर माना डोलवतोय. आणि ह्या सगळ्यातनं नेमका आता काय अविनाश जादू करणार आहेत किंवा काय शोधून काढणार आहेत ते बघूया आपण. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, कारण वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स जे काही येणार आहेत ते ह्याच माध्यमातून येणार आहेत. त्यामुळे अर्धवट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पुढे कळणारच नाही नेमकं काय घडणार आहे ते. तर इकडे प्रेक्षकांना, ताई अगं असं काय करतेयस, जे वाटते ते खरंच सांगते मी. तर नम्रता म्हणते, पण मग नेहमीप्रमाणे तुझ्या डोळ्यात ते का दिसत नाहीये, असं नम्रता विचारते ईश्वरीला. आणि म्हणते, माझी इशू कायम खुश असायची, मस्ती मजाक करायची, आणि हे एकदम आता ती कुठेतरी हरवली, असं नम्रता ईश्वरीला म्हणायचा प्रयत्न करते. माझ्या समोर असलेल्या इशूच्या डोळ्यात सतत काहीतरी टेन्शन असतं, काहीतरी सतत ती कुठली गोंधळलेली का दिसते, असं नम्रता विचारते ईश्वरीला. आणि ईश्वरी एकदम चिडून म्हणते, ताई अगं आपलं घर सोडून नवीन घरी जाणार म्हटल्यानंतर थोडं होतं असं, असं म्हणते. तर नम्रता पण म्हणते की हो, होतं ना असं. पण ईश्वरी अगं इकडे माझ्याकडे बघ, आणि मला माहिती नाही असं वाटतंय का गं तुला, असं ती समजायचा प्रयत्न करते नम्रता ईश्वरीला. इशू अगं, तुझ्या मनात जे चाललंय ते वेगळं आहे, आणि तुला वाईट फक्त या गोष्टीचं वाटतंय की जी इशू छोट्या छोट्या गोष्टी माझ्याशी शेअर करायची, मला सांगायची, ती तिच्या मनातलं लपवते माझ्यापासून. तुझा थोडा पण विश्वास नाही उरला का ग तुझ्या ताईवर? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू सांगून टाक ना तुझ्या मनातलं जे काही असेल ते. तुला हे लग्न करायचं नसेल तर तू नको करूस हे लग्न, असं म्हणून नम्रता तिला समजावते, तिला त्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करते. अगं बोल ना, असं म्हणते. तर आता ईश्वरी म्हणते, ताई तुला जे वाटेल तेच खरं, असं तू पक्क मत करून घेतलंयस आणि तुला तेच माझ्या तोंडून ऐकायचंय, त्याला मी काय करू, असं ईश्वरी विचारते. तर नम्रता म्हणते, तुझ्या ताईला तुझ्याविषयी गलतफहमी असं वाटतंय का तुला इशू? आणि मग आता म्हणते, इशू तुझी आणि अर्णव सरांची खूप चांगली मैत्री आहे असं वाटतं ना तुला? अगं पण ही फक्त मैत्री नाहीये, हे त्याच्याहूनही पलीकडे काहीतरी, आणि हे स्वतःला तू सांगत नाहीयेस. ईश्वरी अगं, इशू अगं अर्णव सरांची आणि तुझी फक्त दोस्ती नाहीये, हे खरं तर ईश्वरी ओरडून म्हणते, ताई अगं ऐक माझं. तर नम्रता म्हणते, इशू अगं तू नेहमीप्रमाणे तू माझी प्रत्येक गोष्ट खोडून काढशील, कारण देशील, पण आज तुला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. आणि मग सांग ना म्हणते, का तुला अर्णव सरांची आठवण का येते, असं इकडे नम्रता विचारते ईश्वरीला. तुला का त्यांना सारखं भेटावंसं वाटतंय, सांग ना. इशू अगं हे बघ, बाबांनी जेव्हा अर्णव सरांचा नंबर ब्लॉक केला त्यावेळेला तुला कुठेतरी हरवल्यासारखं वाटलं, असं एकदम ती हळुवारपणे विचारते. आणि म्हणते, बाबाने जेव्हा अर्णव सरांवरती हात उचलला तेव्हा तुझी काय अवस्था झाली होती हे पाहिलंय मी. विचार कर इशू, असं म्हणून नम्रताना ईश्वरीला इन्सिस्ट करते की तू विचार कर, आणि समजावते. आणि म्हणते, इशू अगं काही रस्त्यांवर युटर्न नसतो, आपण परत मागे वळून नाही बघू शकत, असं नम्रता समजावते. आणि म्हणते, अगं आता तरी या क्षणाला तुझ्या भावना तुला कळायला हव्या आहेत इशू, असं म्हणते. आणि ईश्वरी जरा गप्पच बसले. नम्रता म्हणते, राकेशजींशी लग्न करणं ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. इशू अगं प्लीज विचार कर, असं नम्रता तिला खूप समजावते. आणि आता ईश्वरीना असं करून ना तिचा हात सोडून तिकडनं निघून जाते. नम्रताचा काही उपयोग होणार नाही असं वाटतंय समजावायचा. बघूया पुढे काय घडणार आहे ते. नम्रता खरंच ईश्वरीला सगळं सत्य समोर आणून देऊ शकेल का ते बघूया. तर प्रेक्षकांनो, इकडे आज वल्लरी मामीचं काय चाललंय बघूया आपण. आजी मात्र कसला तरी विचार करत बसले, तर वल्लरी येते आणि हाक मारते, आई तुम्ही अर्णव अंजली पैकी दोघांपैकी कोणाचं तरी काळजीतात मला माहितीये, पण तरीही एक बोलू का? तर आजी बोल म्हणून सांगते. तर वल्लरी म्हणते, आई अहो, आपल्या अंजलीची काळजी घ्यायला जावई बापू आहेतच, पण अर्णव आपला अगदी एकटा पडलाय हो. नाही म्हणजे तो त्याच्या मनातलं कुणाशी शेअर करणार ना, असं एकदम वल्लरी बोलायला चालू करते. आणि म्हणते, आणि काल जे काही घडलं तसं सारखं जर का घडत गेलं तर ढेपाळून जाईल हो तो बिचारा. तर लगेच आजी म्हणते, तुला नेमकं आत्ताच हे सगळं का सांगायचंय? आई अहो, एखाद्या घटनेमुळे माणूस किंवा स्वभाव पूर्णपणे बदलून जातील, हे याआधी सुद्धा आपण अर्णवच्या बाबतीत अनुभवलंय नाही, आणि म्हणूनच तुम्हाला त्याची काळजी वाटतीये, हेही मान्य आहे. आणि आता लावण्य येऊन उभी राहिली बरं का तिकडे मागे. वल्लरी म्हणते, पण कसं आहे, आज त्याची बायको जर का असती
तर त्याला सुद्धा जरा अगदी सांभाळून घेतलं असतं हो त्याच्या बायकोने. आणि पण आता त्याच्या लग्नाच्या बाबतीत तुमचा हट्ट, तोपर्यंत आजी असं म्हणत आता लावण्याने एंट्री घेतली आणि लावण्याला अशी खूप छान हसत तिथे येऊन बसते. गुड मॉर्निंग आजी, नमस्कार वगैरे करते. मग गुड मॉर्निंग मामी, तर मामी सुद्धा लगेच गुड मॉर्निंग म्हणते लावण्याला बघून. तू इतक्या सकाळी सकाळी इथे, तर लावण्या म्हणते आजी तुमचा मेसेज दिलाय मी मम्माला, ती फोन करणार आहे तुम्हाला, असं इकडे येऊन बसून सांगते बरं का. पण काय आहे, तुमच्या दोघींचं बोलणं होईपर्यंत ना माझ्या म्हणजे लग्नाच्या बाबतीत आपण पुढे नको जायला असं मला वाटतं, असं इकडे ना लावण्या मुद्दाम खोटं खोटं म्हणते बघा कसं. आणि डोक्याला हात बीत लावते आणि म्हणते ऑलरेडी इतके सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत, रोज काही ना काहीतरी घडतंय आणि फ्रँकली स्पीकिंग मला अजूनही कॉम्प्लिकेशन्स वाढवायचे नाहीयेत वगैरे असं जरा म्हणते. आणि मग वल्लरी लावण्याकडे कशी बघते बघा. लावण्य म्हणते त्यामुळे आपण लग्न ना पुढे ढकलूया. तर लगेच आजी ओरडून म्हणते लग्न पुढे ढकललं जाणार नाही, मी तुझ्या आईशी बोलेनच, पण लग्न लवकरात लवकर व्हावं असं मला वाटतंय, असं इकडे आजी सांगतात. आणि वल्लरी आणि लावण्या दोघे एकमेकींकडे खाणाखुणा करत असतात. लावण्या पण ओके आजी वगैरे म्हणते. तर आता प्रेक्षकांनो, हे तर भलतीच कॉम्प्लिकेटेड केस आहे असं म्हणत आता आकाश आणि अविनाश तिथे आलेत बरं का. आकाश म्हणतो म्हणूनच तर दादाला जायला हवं ना वगैरे असं बोलणं चाललंय बरं का. आणि मग प्रेक्षकांनो कोणती केस आकाश, असं लावण्य विचारते. तर आकाश म्हणतो बँगलोरवाल्यांची आपली एक काहीतरी लिगल केस चालू आहे बँगलोर फॅशन्सची, तर तिथे आपल्याला जायला पाहिजे. काही महिन्यांपासून ही केस सुरू आहे आणि पण ती आता आउट ऑफ कंट्रोल झाले. तर लगेच लावण्य म्हणते गॉड, आत्ताच आजी म्हणाल्या होत्या लग्नाचा मुहूर्त लगेच काढू, आणि आता येरला तिथे जावं लागलं तर हा मुद्दा ना इकडे लावण्याच्या मनात आला. तर आजी पण म्हणते अर्णव जाणार आहे. तर अविनाश म्हणतो अगं हो ना, पण काय आहे सध्याची त्याची मनस्थिती बघता त्याने जाऊ नये असं मला वाटतं. काही आहे रागावून चिडून कोर्टात काही बोलला तर नुकसान आपलंच होणार आहे ना, असं इकडे अविनाश म्हटल्यानंतर लावण्या म्हणते एकदम एक्झॅक्टली, आय मीन म्हणजे यू आर ॲब्सोल्युटली राईट मामा, बरोबर आहे. AR ला नकोच पाठवायला आपण. तर वल्लरी पण हो हो असं म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो, मला असं वाटतं की आपण ना आकाशलाच पाठवूया तिकडे. तर अगदी माझ्या मनातलं बोललात असं इकडे वल्लरी म्हणते. आणि मग त्याच्यानंतर आकाश म्हणतो पण मला लिगल ॲडवायझर मधलं काहीच माहिती नाही असं आकाश सांगतो. आणि मग प्रेक्षकांनो बघा पुढे अविनाश एकदम कसा रिॲक्ट करतो आणि म्हणतो आकाशला तिकडे पाठवलं तर इथल्या ऑफिसची सगळी कामं ऑर्डर्स म्हणजे इथल्या ऑफिसच्या सगळ्या कामाचा भार एकट्या लावण्यावर पडेल, असं एकदम ना लावण्याकडे बघून म्हणतो. तर लगेच वल्लरी पण म्हणते अगो बाई सगळं एकटीवर पडेल. आणि आता प्रेक्षकांनो लावण्या पण विचार करते पण मग आकाश इथे सगळं काम सांभाळायला हवा असं इकडे वल्लरी म्हणते लावण्याला. आणि विचारते हो ना ग लावण्य असं म्हणून. तर लावण्या पण ओ हो विचार करते आणि हो असं म्हणते. आणि प्रेक्षकांना बघा या चौघांचा प्लॅन कसा चाललाय. पण मग कोणाला पाठवणार असं आजी विचारते तेवढ्यात. आणि आता अविनाश म्हणतो पण मी काय म्हणतो आपण जावई बापूंना पाठवलं तर असं म्हणून. तर लावण्या पण लगेच त्याला तयार होते आणि परफेक्ट असं म्हणते बरं का. ती म्हणते बेस्ट आयडिया आहे ही. इनफॅक्ट ही इज अ लॉयर, ते वकीलच आहेत ना, सो लिगल गोष्टी हँडल करणं त्यांना बिग पॉइंट काही नसेल त्यांना. तर लगेच आकाश पण म्हणतो आय ॲग्री, आपण जिजूंनाच पाठवूया असं आकाश पण म्हणतो. आणि बाकी सगळे पण तयार होतात. तर अविनाश म्हणतो आई पण तू जरा हे त्यांना सांगशील का. तर आजी विचारते मी का, तू जेही ऐकतील तू सांग. तर अविनाश म्हणतो ते माझं ऐकतीलही, पण आपल्या ऑफिसच्या कामाच्या बाबतीत माझं बोलणं म्हणजे माझ्या बोलण्याचं एवढं वजन नाही पडणार. तर लावण्य सुद्धा त्या गोष्टीचा विचार करते आणि तिला पण ते म्हणणं पटतंय. अविनाश पुढे म्हणतो आणि कसं आहे सध्या त्यांना अंजलीची खूप काळजी आहे ना, तिला सोडून त्यांना जावं लागणार आहे असं इकडे अविनाश सांगतोय. प्रेक्षकांनो, आता इथे आपण सगळे अंजलीची काळजी घ्यायला आहोतच, हे तूच त्यांना सांगू शकतेस, म्हणून म्हटलं की तिकडे जाण्यासाठी ना तू जरा त्यांना कन्व्हिन्स कर असं अविनाश म्हणतो. तर अरे त्यांना बायकोची काळजी असणं साहजिकच आहे, पण कंपनीचं काम सुद्धा महत्वाचं आहे ना, असं आता आजीनी पण त्या म्हणण्याला दुजोरा दिलाय. आणि ठीक आहे म्हणजे मी सांगते त्यांना, मी बोलते त्यांच्याशी असं आता आजीने सांगितल्यानंतर अविनाश आणि इकडे आकाश हसतायत. तर लावण्या पण वल्लरीकडे बघून हसते. या दोघांचं कुणाचं काय तो कुणाचं काय असं चाललंय. तर अविनाश इकडे म्हणतोय चला एक काम मार्गी लागलं असं अविनाश मामा इकडे म्हणतात. तर इकडे ईश्वरी सांगते ताई अगं असं काही नाहीये माझ्या मनात, त्यामुळे प्लीज या सगळ्यामध्ये अर्णव सरांचं नाव कुठेही घेऊ नकोस. तर नम्रता म्हणते ठीक आहे, पण मग आता प्रामाणिकपणे सांग राकेश लग्न करताना तू खुश आहेस की नाही. तर ईश्वरी एकदम म्हणते ताई आता तूच बघ माझ्या डोळ्यात, तूच बघ माझ्या डोळ्यात दुःख तरी कुठे दिसतंय ताई, असं उलटा प्रश्न विचारते नम्रताला. म्हणते हे लग्न नकोय असं मी कुठे बोलली असं म्हणते बरं का. आणि म्हणते ताई हे लग्न मी माझ्या मर्जीने
नाही करतीये ताई. तर नम्रता म्हणते ठीक आहे, माझंच चुकतंय मग. मग हरकत नाही असं म्हणते चिडून. आणि म्हणते इशू, इथून पुढे मी तुझ्याशी या विषयावर कधीच बोलणार नाही असं नम्रताने सांगितलंय. तुझं आयुष्य आहे, तुला काय करायचंय ते कर तू तुझ्या आयुष्यामध्ये. या सगळ्यातून एकच गोष्ट क्लिअर झाली असं नम्रता चिडून म्हणते, माझ्या बहिणीचा माझ्यावरती विश्वास नाही असं म्हणते. आणि मग पुढे म्हणते आणि ती मला परकं मानते. तर ताई अगं असं काही नाहीये, प्लीज माझं ऐकून घे. तर नम्रता म्हणते इशू हा विषय इथेच संपला आणि असं चिडून निघून जाते तिकडनं. तर ईश्वरी म्हणते ताई अगं प्लीज ऐक माझं, असं काही नाही. असे इमोशनल झाली आता प्रेक्षकांना ईश्वरी सुद्धा. काय नम्रताच्या या चिडण्यामुळे ईश्वरी विचार करायला लागेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ईश्वरी आणि अर्णवचं आता नातं कसं पुढे जाईल, राकेशचं सत्य ईश्वरी समोर आणि अंजली समोर कसं पुढे येईल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण उद्याचा भाग इंटरेस्टिंग होणार आहे. इकडे उद्या रक्षाबंधन साजरं होतंय. इकडे उद्याच्या भागात आजी इकडे सांगतायत की तुम्हाला बेंगलोरला जावं लागेल राकेशला. राकेश बेंगलोरला जाईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे ईश्वरीच्या लग्नाचा मुहूर्त पण निघणार आहे. सगळ्याच गोंधळ गोंधळ चालू आहे. मुहूर्त कधीचा निघतोय हे पण जाणून घेणं गरजेचंच आहे आपल्याला, कारण मुहूर्त बहुतेक लवकरचाच निघालाय. ईश्वरीच्या आणि राकेशच्या लग्नाची गडबड सुरू होईल, पण सत्य करणं खरंच गरजेचं आहे. त्यामुळे सगळा सावळा गोंधळ निस्तरायला बघायला मजा येणार आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू हिरे माझा मित्र.